काय रडताय? मुख्यमंत्र्यांकडे तुम्ही सीबीआयची चौकशी मागताय? अरे रडताय कशाला? मागा ना. बाळासाहेबांच्या मृत्यूची साधं तुम्ही आत्ता यांचं काय चाललंय ते मी तुम्हाला सांगतो. बाळासाहेबांना देखील हे विलन बनवायला लागलेत. बाळासाहेबांच्या मृत्यूचे ठसे म्हणजे मृत्यूच्या नंतर हाताचे ठसे उद्धव ठाकरेंनी घेतले असं ह्यांना चित्र तयार करायचंय. याचा अर्थ काय होतो तुम्हाला समजतोय का? याचा अर्थ असा आहे, त्याला असं सांगायचंय की बाळासाहेबांचे पैसे हे स्विस बँकेत होते. तुम्हाला असं म्हणायचंय बाळासाहेबांचे पैसे स्विस बँकेत होते? सांगा ओपनली की बाळासाहेबांचे पैसे स्विस बँकेत होते. आणि जर बाळासाहेबांचं अकाउंट स्विस बँकेत नसेल तर बाळासाहेबांचे ठसे कशाला पाहिजेत? म्हणजे थोडक्यात हे हळूहळू बाळासाहेबांचं नाव देखील पुसायला निघालेत. म्हणजे तुम्ही असा आरोप करताय की बाळासाहेबांचे पैसे देखील स्विस बँकेत होते, ज्यांचे बाळासाहेबांच्या ठस्याशिवाय ते स्विस बँकेचं अकाउंट उघडं होऊ शकत नाही. आरोपाचा मथितार्थ असा आहे. एकच मिनिट पूर्ण करतो. बाळासाहेबांचं अकाउंट स्विस बँकेत आहे असं ह्यांना सांगायचंय. आणि जर बाळासाहेबांचं अकाउंट स्विस बँकेत नसेल तर बाळासाहेबांच्या ठस्यांचं काय करणार? उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे ठसे कशाला घेतील? नंबर एक. दुसरी गोष्ट, हळूहळू ह्यांना बाळासाहेबांचं नाव हळूहळू कमी करायचंय. त्यांना असं वाटतं की आजही बाळासाहेबांच्या नावाने शिवसेना चालली आहे. उद्धव ठाकरे आजही बाळासाहेबांचे पुत्र म्हणून ओळखले जातात. बाळासाहेबांना हळूहळू डॅमेज करायचं काम चाललेलं आहे. आजही माझं म्हणणं असं आहे, सीबीआयची चौकशी त्यांनी मागावी, सीबीआयची चौकशी व्हावी. मागू देत ना त्यांनी सीबीआयची चौकशी. आता माझ्यावर जे आरोप केलेले आहेत, इलेक्शन ॲफिडेव्हिट वाचलंय त्यांनी, माझ्यावरचे आरोप त्यांनी कुठेही सिद्ध करावे. त्यांचं सरकार आहे. अरे त्यांचा मुलगा होम मिनिस्टर आहे. रडताय कसले? मी ते जे म्हणतायत मी जी घरं खाली केली तिकडे जाऊन विचारा लोकांना. मी तिकडे कधी गेलो, मला कोण तिथे ओळखतं, तिथे घरं किती आहेत? 8,000 घरं म्हणे 8,000 लोकांना बेघर केलं. अहो तिकडे 8,000ची वस्ती तरी आहे का? कोण तिथे जाऊन त्यांना सांगते? मला सगळं माहिती आहे. पण त्याच्या बाबतीत मी कशाला बोलू? ज्या गोष्टीशी माझा संबंध नाही त्या गोष्टींची संबंध आहे ते लोक बोलतील तिकडे. नाही, पण त्यात रामदास कदम असे म्हणतात की मी थेट उद्धव ठाकरेंवर आरोप करतो आहे. उद्धव ठाकरेंनी माझ्या आरोपांचं उत्तर द्यावं. उद्धव बघा एक लक्षात ठेवा, उद्धव ठाकरेंनी त्या दिवशी सांगितलं मी अशा फालतू लोकांना मोजतच नाही. मी बाळासाहेबांच्या प्रकरणात पुढे आलो त्याचं कारण असं आहे, मी त्या सर्व गोष्टींशी संबंधित होतो. मी विभाग प्रमुख होतो. बाळासाहेबांच्या अंतिम समयी पूर्ण ही व्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी माझ्याकडे होती. नंबर एक. बाळासाहेबांच्या मृत्यूपत्राचा मी एक्झिक्युटर आहे. बाळासाहेबांच्या मृत्यूपत्राचा मी ट्रस्टी आहे. त्याच्यामुळे मी हा अधिकृत माणूस होतो ह्याचं उत्तर देण्यासाठी. उद्धव ठाकरे तर ह्यांना उत्तर देऊ इच्छित पण नाही आणि तेवढी त्यांची लायकी पण नाही. मी याचं उत्तर दिलं त्याचं कारण हे होतं. आणि मी त्या दिवशी काय म्हटलं की जशी तुमची नार्कोटिक्सची मागणी आहे तशी माझी पण मागणी आहे की तुमच्या पत्नीला जाळलं की ती जळाली का काय झालं याची चौकशी व्हावी. काय चुकीचं आहे? जर रामदास कदम एखाद्या गोष्टीची मागणी करू शकतात तर अनिल परब आज आमदार आहे, मागणी करू शकतो. मला अधिकार आहे तो मागणी करायचा आणि ती मागणी मी केलेली आहे. आणि म्हणून माझं स्पष्ट म्हणणं असं आहे, रामदास कदम यांची देखील मागणी मान्य करा, माझी मागणी देखील मान्य करा. मी मुख्यमंत्र्यांना सांगतोय की तुम्ही दोन्ही मागण्या मान्य करा म्हणून. नाही, पण त्यांच्या पत्नीच्या बाबतीत जो तुम्ही दावा किंवा संशय म्हणजे एकूण जी काही घटना घडली, त्यांची पत्नी त्या दिवशी पत्रकार परिषदेत त्या होत्या. ज्योती कदम यांनी सांगितलं तो झालेला अपघात होता. मला तर आणि या त्यांच्या सगळ्या आरोप आणि या सगळ्या संशयामध्ये कदाचित तुमच्यावरही कायदेशीर कारवाईचे त्यांनी माझी संकेत दिले. अपेक्षा आहे की माझ्यावर कायदेशीर कारवाई कराच. या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार, या घटनेमध्ये जे जे लोक होते त्या पत्नी किती दबावाखाली असेल त्या दिवशी, तिच्यावरती किती दबाव लावला असेल याचा मला अंदाज आहे. मनात असेल नसेल तरी बोलायला लावलं असेल. पण या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार माझ्यावरती कारवाई करा. मी प्रत्यक्ष साक्षीदार सगळे उभे करतो. मी देखील